यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. स्वराज जाहीरमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात स्वराज जाहीर न्यूज, खबर गावाची बातमी आपल्या कामाची. आपण बघू शकता की अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीने काही दिवसापूर्वी जो मीटिंग घेऊन जो काही निर्णय घेतला होता की अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही आठवडे बाजार आहे तो सोमवारी भरत असायचा, जनावरांचा सुद्धा. तर या कमिटीनं निर्णय असा घेतला की जनावरांची आवक वाढत असल्याकारणानं या ठिकाणी आठवडे बाजार हा 2 दिवसांचा, म्हणजे फक्त जनावरांचा आठवडे बाजार हा 2 दिवसांचा या ठिकाणी केलेला आहे. त्या संदर्भातच आपण अकलूज मार्केट कमिटी या ठिकाणी भेट देऊन या संदर्भात आपल्या सर्व व्यापारी वर्गाशी असेल, शेतकरी वर्गासाठी त्यांना प्रश्न विचारणार आहोत. नक्की त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा जो काही बाजार भरलेला आहे तो कितपत फायदेशीर आहे आणि त्यांचा जो काही मार्केट कमिटीचा निर्णय आहे हा योग्य आहे अयोग्य आहे हा त्यांना आपण विचारून जाणून घेणार आहोत. आज शुक्रवार जो काही मार्केट कमिटीने निर्णय घेतला होता की आठवडे बाजार हा 2 दिवसांचा दुहेरी बाजार केलेला आहे. जसा सोमवारी भरतो तसाच शुक्रवारी सुद्धा भरणार अशी त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली होती आणि त्याचीच अंमलबजावणी आज आपल्याला इथं झालेली दिसते. काय सांगताल तुम्ही की हा निर्णय कशा प्रकारे योग्य आहे किंवा अयोग्य, काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? सर्वप्रथम मी मार्केट कमिटीचे आभार मानतो. मोठे दादा असतील, भैयासाहेब असतील, रणजितदादा असतील, यांनी मिटिंग घेऊन सर्व व्यापाऱ्याच्या अडीअडचणी जाणून व मदनदादा असतील मार्केट कमिटीचे चेअरमन, या सर्वांनी योग्य निर्णय घेतला आहे की शुक्रवारचं मार्केट चालू केलेलं आहे. त्या मार्केटमध्ये आम्ही सर्व व्यापारी मिटिंगमध्ये सर्वांनी चर्चा करून सर्वांनी त्याचा लाभ घेऊन मार्केटमध्ये जनावरे आणून आता सर्वसाधारण 10चा टाईम असून आता 20 ते 25 गायची विक्री झालेली आहे. तर शेतकऱ्यासाठी फायद्याची गोष्ट आहे की आपल्या पंचकृषीमध्ये किंवा इतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी चांगली गाय आपल्या भागामध्ये माननीय शंकरराव मोहिते पाटलांनी आणलेली पैदाशी ओपन केलेली गाय तर ह्या परिसरामध्ये भरपूर आहेत. तर त्याचा योग्य सल्ला आणि योग्य मार्केट आपल्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना, बाहेरच्या व्यापाऱ्यांना, सर्वांना हे फायदेशीर मार्केट आहे. तर त्याच्यासाठी मार्केट कमिटीने सुखसुविधा चांगल्या दिलेल्या, लाईट, पाणी, झाडाची सोय, सुखसुविधा एकदम व्यवस्थित केलेली आहे. CCTV कॅमेरा आहे. तर इथून पुढच्या काय अडचणी होणार नाहीत ही मार्केट कमिटीने दखल घेतलेली आहे. आमच्यासाठी ही फायद्याची आहे. नाही, निश्चितपणे आपण बघू शकता की आज पहिलाच दिवस आहे दुहेरी बाजाराचा. किती आवक झालेली आहे? आता सध्या आमच्या जवळजवळ 250 गाय आलेल्या आहेत मार्केटमध्ये. त्यापैकी 25 गायची विक्री झालेली आहे. तर बऱ्यापैकीचा शेतकरी वर्गाने एक 16-17 गाय खरेदी केलेले आहेत. व्यापारी वर्गाने 9-10 गाय खरेदी केलेले आहेत. नाही, निश्चितपणे आपण बघू शकता की पहिलाच दिवस असल्या कारणानं हे जो काही निर्णय घेतलेला आहे हो पंचक्रोशीत निर्णय पोचला आहे का, किंबहुना जी काय आवक झाली त्याच्यापेक्षा अजून जास्त आवक व्हावी, काय वाटतं? हा, अजून जास्त आवक होणार आहे आणि होत राहणार आहे. व्यवस्थित अजून भरपूर काय ते माल येणार आहे आणि बाजार आम्ही पूर्ण वाढवणार आहे. येणारे सर्व काय गिरायक असतील, बाहेरगावचे काय असतील, त्यांच्यासाठी सिक्युरिटी म्हणून आम्ही मार्केट कमिटी जबाबदारी घेणार आहे. आम्ही सहकारी व्यापारी वर्ग त्यांना सर्व सहकार्य करणार आहे. नाना, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला काय वाटतं की आज बाबा अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीनं जो काही निर्णय घेतलेला आहे हा योग्य आहे? चांगला योग्य आहे. आपण बघू शकता काही दिवसापूर्वी जी मीटिंग झाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज बाजार कमिटीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील असतील, विधान परिषदेचे आमदार रणजितदादा असतील व तसेच खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील, यांनी जी काय शेतकरी वर्ग असेल, संचालक असतील, व्यापारी वर्ग असेल, हा मोठ्या संख्येने त्या मीटिंगला उपस्थित होता. त्या ठिकाणी जे काही निर्णय घेतले गेले ते योग्य होते, योग्य निर्णय होते आणि शेतकऱ्याला आपलं आव्हान आहे की ते खरेदीला यावं. आणि निश्चितपणे या प्रकारे सोमवारची या ठिकाणी आवक दिसून येते. बाजारामध्ये भरपूर गर्दी दिसून येते. त्या प्रकारची आवक जुना असताना जुना बाजार आहे. इथनं बाकीचे बाजार तयार झाले अकलूजपासून. तर नाही, निश्चितपणे तुम्हाला ज्या काय आता सुखसोयी उपलब्ध आता बाजार कमिटीमध्ये तुम्ही बघू शकता की पाण्याची सोय असेल, सगळी सोय आहे, पाण्याची सोय आहे, कॅमेरा आहे, लाईट आहे, सगळे आहे. निश्चितपणे सगळ्या गोष्टी. आणखीन तुम्ही मार्केट कमिटीला काय मागणी कराल की तुम्हाला ह्या गोष्टी अजून हव्या आहेत? भरपूर दिले त्यांनी, अपेक्षेपेक्षा जास्त दिले. अपेक्षेपेक्षा जास्त दिले.
सोनूभाई काय सांगचाल आजचा जो निर्णय आहे या ठिकाणी दुहेरी बाजाराचा आज शुक्रवार आणि या ठिकाणी बाजार भरताना या ठिकाणी दिसतोय कशा प्रकारे हा निर्णय या ठिकाणी घेतला गेलेला आहे आणि काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? सर्वप्रथम आनंदाची वार्ता आहे आमच्यासारख्या नवीन पिढीसाठी आनंदाची वार्ता आहे. हा रूढी परंपरागत बाजार आलेला आहे. आज मी तिसऱ्या पिढीचा इथं व्यापारी म्हणून आज मी इथं आहे म्हणजे उपस्थित आहे. आजोबापासून ते वडिलापासून चुलत्यापासून आज मी तिसऱ्या पिढीचा व्यापारी इथं अकलूजमध्ये. आज कुठेतरी मला खंत होते की आज मी ज्यावेळेस व्यापाराला ही केले इथं सुरुवात त्यावेळेस मी दुसऱ्या बाजारपेठेत जाऊन व्यापार करायला चालू केला. परंतु माझ्या 2 पिढ्या इथं बाजार करत होते. हा बाजार एकदम पंचकृषीमध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रसिद्ध बाजार होता हा. आणि असाच बाजार हा इथून पुढं जे मार्केट कमिटीने निर्णय घेऊन हा जो बाजार चालू केलेला आहे दुहेरी तो इथून पुढे चांगल्या रीतीनुसार चांगल्या म्हणजे सर्व सुविधानुसार शेतकऱ्यांसाठी असो किंवा व्यापाऱ्यांसाठी असो त्या सुविधानुसार सगळा बाजार हा असाच इथून पुढे पहिला जसा होता तसाच हा बाजार इथून पुढे चालू राहील. मार्केट कमिटीला एवढं सांगणं आहे की आमचा आता जसं ज्या पद्धतीनं पहिला जे बाजार भरला जात होता म्हणजे शेतकऱ्यांना काही वर्ग म्हणजे मोहिते पाटलांकडून जे काही म्हणजे सहकार्य मिळत होतं बाबा काही त्यांच्या डेअरी शिवामृत डेअरीमार्फत जे काही खरेदी इथं येत होत्या त्या अंतर्गत त्या संकलन दूध शिवामृत दूध संकलन मोठं करावं त्यांनी आणि ते संघ मोठा झाला तर इथं व्यापार स्थिर राहील. कारण आपल्या भागातला जेवढा शेतकरी वर्ग ही व्यापार दूध संघामध्ये येईल दूध उत्पादनमध्ये येईल त्यामार्फत आम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. त्यामुळं आमचं आव्हान आहे आमचं एवढं म्हणणं आहे की व्यापाराच्या ह्याच्यात आम्हाला स्थिरता असलेली पाहिजे तर इथं कोणते तरी शिवामृत संघ सगळ्यात मोठा होता आणि राहणार आणि मागचा जो काळ होता तोच इथून पुढं व्यापारासाठी जर तो बघितला गेला तर तो शिवामृत संघ मोठा झाला तर इथला व्यापारी स्थिर राहील आणि हा बाजारपेठ अजून पहिल्यापेक्षा जोमात राहील. काय सांगाल की हा जो दुहेरी बाजाराचा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये स्थानिक लेवलला आर्थिकदृष्ट्या या बाजाराला चालना मिळेल का? हो 100% चालना मिळणार ह्याला. कारण हा वर्ग अकलूज हा जो भाग आहे हा 100% व्यापारी भाग आहे. इथून जे गाय आपण जे आपलं अकलूजच्या व्यापाराचे 100-शेकडोपेक्षा जास्त व्यापारी इथून आहेत. या अकलूजच्या भागात 100-शेकडोपेक्षा जास्त व्यापारी अकलूजच्या भागात आहेत आणि आपण जे करतोय तसंच तर आज इथं जर आपल्याला सुविधा मिळाल्या सर्व काही गोष्टी मिळाल्या तर इथंच आहे तसा आमचा बाजार पूर्णपणे जोमात राहील. निश्चितपणे. काय सांगाल तुम्ही शेतकरी वर्गातून येता आज या ठिकाणी जी दुहेरी बाजाराचा निर्णय घेतला अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती आपण बघताय सगळीकडून प्रतिक्रिया येते की अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग आपण सुद्धा शेतकरी वर्गातून येता काय सांगाल? आपण शेतकरी वर्गात नाही तो म्हणजे इथला बाजारासारखा बाजार भरत नव्हता. ह्याच्या मागणी पूर्वीचा बाजार असा भरायचा की कोल्हापूरपासून गिरायक आमच्या बाजारात यायचा अकलूजच्या. तसं बाहेरलं गिरायक आमच्या इथं यावं बाजार चांगला चालावा आणि मोहिते पाटलांनी निर्णय घेतला ती चांगल्या पद्धतीचा घेतला. निश्चितपणे मी एक प्रश्न असाही विचारेल की हा जो काही निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी म्हणा किंवा व्यापाऱ्यांसाठी म्हणा खर्चिक नाही आहे का? खर्चिक म्हणजे जसं आपण बघतो ज्या प्रमाणात आता दुहेरी बाजाराचा जो निर्णय घेतलेला आहे सोमवारी तर बाजार भरतोच लांबून या ठिकाणी गाया असतील जनावरे असतील या ठिकाणी वाहनाने येत असतात. त्याचप्रकारे आपण शुक्रवारी म्हणजे 3 दिवसाचा गॅप ठेवून आणखीन एक शुक्रवारचा बाजार भरवला आहे. मग ही फायदेशीर न आहे का म्हणजे खर्चिक आहे थोडा कसं वाटतं? नाही फायदेशीर ही बाजार आहे आम्हाला. सगळ्या व्यापाऱ्याने जे सांगोलला जे जायचं ते आमचं तिकडलं आमचा खर्च वाचून आणि सगळ्या गिरायकाने इथं कोल्हापूरपासून गिरायक इथं यावं आमच्यापाशी आणि आमचा बाजार चांगला सुंदर पद्धतीने चालावा एवढीच आमची भूमिका आहे. बाकी सोयीसुविधा तुम्हाला मिळते सगळे? बाकी सोयीसुविधा सगळ्या आम्हाला मिळते द्या इथं काही अडचण नाही. आम्हाला इतके लांब जायचं म्हटलं तर आमचा 5-10 हजार रुपये खर्च होतो सांगोलला आणि तिथं जाण्यापेक्षा आम्हाला इथला बाजार परवडतो की चांगल्या पद्धतीनं चालावा. सगळ्या गिरायकांनी इथं अकलूजच्या शुक्रवारी बाजार भरणार आहे. सगळ्या गिरायकांनी इथं अकलूजमध्ये यावं. पाणी असेल सावली असेल वैद्यकीय सुविधा असतील या सर्वांच्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होतोय का? सगळा उपयोग होतोय. पत्र्या शिड आहे ती पाण्याचं डोब आहे त्या काहीही अडचण नाही इथं. निश्चितपणे ही घेतलेला निर्णय योग्य आहे. ही घेतलेला निर्णय एकदम सुंदर आहे आणि चांगला आहे. इथंच बाजार चांगल्या पद्धतीने चालावा एवढीच भूमिका आहे. निश्चितपणे हा जो निर्णय घेतलेला आहे हा असाच ठेवावा का त्याच्यामध्ये काही बदल करावा? नाही हाही निर्णय चांगलाच घेतला आहे तुम्ही. हाही जर निर्णय ठेवला आणि बाजारात व्यवस्थित चालला तर इथं बाहेरलं गिरायक येत होतं पहिलं आमच्यापाशी. पण आता बाहेरलं म्हणजे बाजार बंद झाल्यामुळं बाहेरलं गिरायक बंद झालं आम्हाला इथनं सांगोला जावं लागतं. आम्हाला परवडत नाही इतक्या लांब जायचा. आमचा खर्च मुलुकभर होतो.
आता तुम्ही शेतकरी वर्गात नेता म्हणता, आज काय तुम्ही जे जनावर घेऊन आला विक्रीसाठी का खरेदी करण्यासाठी? घेतले ते मी 5-6 गाया किती खरेदी केल्या? 6 केले ते. 6 गाया खरेदी केल्या आतापर्यंत. आता तुम्ही 6 गाया खरेदी केल्या. आता सकाळपासून साधारण विक्री कितीची उलाढाल झाली असेल अंदाजे? तरी 25-30 गाया ऐकले सगळे. 25-30 गायांची उलाढाल झाली. झाले. पहिला बाजार आहे बरं का आज. इथनं पुढल्या बाजारी ह्याच्यापेक्षा इकरी ज्यादा होईल. बाहेरला गिराईक येईल, गाय येतील इथं भरपूर आणि बाजार चांगला चालेल ही भूमिका आहे. ना निश्चित आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा सगळ्या महाराष्ट्रभर लोक बघणार आहेत. शेतकऱ्यांना असेल, व्यापारी वर्गाला असेल, काय आव्हान कराल तुम्ही? शेतकरी वर्गाला ही सगळ्या म्हणजे कुणालाही इथं अडचण येणार नाही. सगळ्यांनी क्वालिटी गाई मिळेल. चांगल्या क्वालिटीच्या गाया मिळतेल्या, व्यवस्थित दरात मिळतेल्या, इथं स्वस्त मिळतेल्या गाया, एवढं सांगू शकतो. निश्चितपणे. दादा काय सांगाल, आज दुहेरी बाजारामध्ये आपण या ठिकाणी गायांची खरेदी केली असं आम्हाला समजलं, काय सांगाल कशा प्रकारे? मी डॉक्टर सुधीर भारती, हाकोंबे, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. मी घरच्या गाई गोट्यासाठी इथं 2 गाई खरेदीला आलो होतो. बरं. मी 2 गाई खरेदी केलेल्या आहेत तिथं. अतिशय चांगल्या प्रकारच्या क्वालिटीच्या 1 नंबरचं ब्रीड या मार्केटमध्ये पहिल्यापासून आणि आताही मिळलेलं आहे. 2 गाई घेतलेत. निश्चितपणे खरेदी करत असताना तुम्हाला किमतीमध्ये कशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित भेटल्या किंवा जास्त होत्या किंवा कमी किमतीत भेटल्या, मोजक्या वाजव्या दरात भेटल्या? नाही, आज चांगल्या पद्धतीनं मार्केटच्या हिशोबाने चांगल्या लूज मार्केटमध्ये आज इथं गाय भेटलेल्या आहेत चांगल्या क्वालिटीच्या. निश्चितपणे कसा वाटला आजचा बाजार तुम्हाला? चांगला, अतिशय सुंदर बाजार आहे. खरेदीसाठी 1 नंबर आहे. सध्या सांगोलपेक्षा बी अकलूज मार्केट चांगला आहे खरेदीला. निश्चित. खूप खूप धन्यवाद. अकलूजचा दुहेरी बाजार आज शुक्रवार आठवड्यातला दुसरा बाजार चालू होतोय. कुर्डून बोलतो मी, संतोष गाडी. पहिलं मी 2000 साली येत होतो, लय मोठा बाजार होता काय, पण काय तांत्रिक थोडा बाजार इथं बंद झालता काय. पण आज कारण थोडं आलतं, मला धनाभाऊचा फोन आला, बाबा बाजार चालू झाला म्हणून. मी आज बाजार बघण्यासाठी आलतो. बाजार रिस्पॉन्स चांगला आहे काय. काय ज्या प्रकारे सोमवारच्या बाजारात शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, ज्या प्रकारे प्रतिसाद देतात तसा प्रतिसाद आजच्या बाजारात हाय परिसर, हाय परिसर नक्की 100%. 100% हां. खरेदी दोन गाई खरेदी केलेल्या. 2 गाया खरेदी केल्या. हा. काय वाटतं चांगला बाजार आहे. कशा प्रकारे? नाही, चांगला आहे. पण पहिलीच पेठ जुनी चांगली आहे पेठ. आहे ना? काय नाव दादा तुमचं? अशोक बाळकृष्ण मोफरकर, गिरवी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. निश्चितपणे आज तुम्ही बघताय म्हैस खरेदी केली, कशी वाटली? बरी वाटली, गुणवत्तेत कशी आहे? चांगली आहे. बाकीच्या मार्केटपेक्षा काय बरी वाटते जरा मार्केट. सगळे मार्केट फिरलाय का तुम्ही? 1-2 फिरलोय. अकलूजमध्ये आज हा आठवड्यातला दुसरा बाजार आहे. मार्केट कमिटीनं जो निर्णय घेतला होता दुहेरी बाजाराचा, त्याची अंमलबजावणी आज केलेली आहे. आणि या दुसऱ्या बाजारामध्ये आज तुम्ही म्हैस खरेदी केलेली आहे, कशी वाटते? छान वाटते. कशीमध्ये ही खरेदी करत असताना काय काय बघितलं तुम्ही? त्याची सड सगळा, हां, जात, अंग ही बाहेर पडणं. हां, योग्य किमतीत मिळाली का? हो, योग्य किमतीत मिळेल. अकलूजमधून आहे. व्यापारी सुरेश भीमराव दुरकर, राहणार अकलूज. आपण म्हैस त्यांना दिले, त्यांना योग्य दरात आपण म्हैस दिले. आपण असंच योग्य दरात म्हशी देणार आहे. आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी यावं, आपल्या इथं खरेदी करावं म्हशी. आपण सांगल्यापेक्षा आपण योग्य दरात म्हशी मिळणार. 4000 5000 आपण हिशोबात माल देणार का, तर तिकडं जाणार होता व्यापारी, शेतकरी जाणार, तिथनं खर्च त्याचं गाडी भाडं, त्यापेक्षा आपण इथं आमचं बी आम्हालाही परवडते. आम्ही बी तिथं गेलो बाबा, सांगलीला गेलो, आमची 2-4 हजार भाडं तोडं जाणार. त्यापेक्षा आम्ही इथं आमच्या बाजारात आम्ही आमची सुविधा करू. आम्ही शेतकऱ्यांना 5-10 हजार म्हशी व्यवस्थित करून देऊ. निश्चितपणे आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की आठवडे बाजारामध्ये सांगोलेला तुम्हाला साधारण किती खर्च आहे जावं? आम्हाला एका म्हशीला 2000 रुपये खर्च येतोय. एका म्हशीला. म्हणजे आता हा दुहेरी बाजार अकलूजमध्ये चालू झाल्यामुळं जी काय खर्चिक, बाह्य खर्चिक जी बाजू होती, बाबा भाडं सांगोल्याला जायचं, ती वाचणार आहे आम्हाला. आता इथं कसं होतंय, आपला इथं सुविधा कशी आहे, पाणी इथं जागच्या जागेवर आहे, मोर सगळ्या टाक्या बिका, लाईट सोय आहे. परत अजून विशेष म्हणलं तर वर शेड आहे, गोठा आहे, शांत सावली आहे सगळ्या. तिथं जायचं म्हणलं तर पाणी विकत घ्यायचं, वैरण आहे. परत पाणी विकत घेतलं तर ड्रमचं पाणी भाडं आहे, इथनं भाडं न्यायचं, खर्च सगळं पाल विकत आहे. तिथं सावली करायचं म्हणलं तरी. त्यामुळे इथं आम्हाला सगळी सुविधा मिळली आहे, सगळं उपस्थित झाली आम्हाला. त्यामुळे आम्ही इथं आम्ही बाजार भरवला आहे. नाही, सुविधा तुम्हाला सगळी मिळते असं म्हणताय. आणखीन काय अकलूज कमिटीकडून तुम्हाला काय मागणी आहे का बाबा, सुविधांमध्ये अजून बदल व्हावा किंवा आणखीन तुमची काय मागणी आहे का? काय
काय ना आता तर एवढं व्यवस्थित आहे. अजून इथनं मोहर वाढला तर अजून काहीतरी मागणी आम्ही मागूच की, पण आता तर आम्हाला व्यवस्थित वाटायला तिकडल्या बाहेरच्या बाजारापेक्षा आमचा बाजार काय अडचण आली तर आम्ही मागू शकतोय, पण आता तर अडचण काय नाही आम्हाला. सगळ्या शेतकऱ्यांनी कृपा करून अकलूजच्या बाजारात जनावरं विकायला इथं आणावते आणि ज्याला घ्यायचं आहे त्याने अकलूजच्या बाजारात यावं. इथं 5,000 स्वस्त मिळणार. गाय असो म्हैस असो 5,000 तिथला खर्च आहे ते आमचा वाचल्यावर आम्ही इथं 5,000 सहज द्यायला तयार आहे. बाकी दुसरी काही अडचण नाही. बाकीच्या बाजारापेक्षा चांगला आहे. सर इथं जनावर बांधायची सोय चांगली आहे. शेड आहे, पाणी आहे, उन्हाचा त्रास नाही, कुणाचा त्रास नाही. बाजार चांगला चालावा हीच आमची भूमिका असून आम्ही सगळ्याला व्यवस्थित देऊ. माल कुठल्या भागात नाव होती सध्या अकलूज बाजारात? अकलूज बाजारात जवळजवळ 5-25 खेड्यातनं सगळं माल इथं येतो. राज्यातील परराज्यातील वगैरे कर्नाटक असेल, आंध्र असेल, ते गिराक तिकडलं येतं खरेदीला आमच्या इथं. तर ती गिराक कोल्हापूर, सांगली, सातारा, ते हातणे हे त्या भागातनं गिराक अकलूजला यावं. बाजार चांगला चालावा एवढीच भूमिका माझी सांगतो. खूप खूप धन्यवाद. भाऊ, काय सांगाल, आज अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीनं जो काय निर्णय दुहेरी बाजाराचा घेतला होता आणि त्याची अंमलबजावणी आज शुक्रवार आहे, आपण बघू शकता की आज त्याची अंमलबजावणी झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला? आता पहिल्यांदामुळे गिराकी येणार नाही, मग वाढेल. हां, आवक कशी आहे? आवक आहे बरे. काय सांगाल की बाबा हा जो निर्णय घेतलेला आहे हा शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे का? कसा आहे? निश्चितपणे याचा फायदा कुठेतरी पुढं होणार, महिना 2 महिने. आता हा जो निर्णय घेतलेला योग्य निर्णय आहे. योग्य निर्णय कमिटीने घेतला जो निर्णय ना तो योग्य निर्णय आहे. फक्त सुखसुविधांमध्ये वाढवावी. वाढवावी, गिरायकाकरता थोडं लक्ष द्यावं. त्यांनी मार्केट कमिटीची माणसं बाजारातून चक्कर मारावी, बोलावं, चालावं, कुठं काय चाललंय काय नाही. थोडं गिराक येण्याकरता त्यांनी काय तर प्रयत्न करावा मार्केट कमिटी करता. निश्चितपणे समजा शेतकऱ्याच्या गाय आल्या, व्यापाऱ्याच्या गाय निदान 1-2 तर आठवडे विकलं तर गिराक येणारा हुरूप येईल ना बाजारात. नक्कीच. त्याकरता जर मार्केट कमिटीने जर थोडं काहीतरी नियोजन करावं. खूप खूप धन्यवाद. तर आपण बघू शकता की आज अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीनं जो काही निर्णय घेतलेला आहे दुहेरी बाजाराचा, आठवड्यातून 2दा बाजार भरवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, या संदर्भात आपण आज या जनावरांच्या बाजारामध्ये शेतकरी वर्ग असेल तसेच व्यापारी वर्ग असेल यांच्याशी बातचीत केली आणि यामध्ये एकच जाणवलं की संपूर्ण व्यापारी वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल यांच्यामध्ये आनंदाची भावना या ठिकाणी आहे. प्रत्येकजण या निर्णयाने खुश आहे असंच या ठिकाणी एकंदरीत दिसून येत आहे. आपण बघू शकता सकाळपासून जरी पहिला दिवस असला हा आठवडे बाजारातला तरी सकाळपासून जनावरांची आवक या ठिकाणी वाढत आहे आणि सकाळपासून जवळपास 25 ते 30 जनावरांची विक्री या ठिकाणी सकाळपासून झालेली आहे. शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल यांच्यातून एकच भावना या ठिकाणी निर्माण होते की कर्नाटक असेल, आंध्र असेल, या बाँड्रीवरचे जे काही शेतकरी वर्ग असेल यांना त्यांनी आव्हान केलं आहे की आपण या ठिकाणी आर्थिक व्यवहार असेल, जनावर खरेदी असेल, या ठिकाणी आपण यावं आणि खरेदी करावी. निश्चितपणे इथून जी काय खर्चिक त्यांची बाजू होती ती या दुहेरी निर्णयामुळे व्यापारी वर्गाची टळणार आहे आणि निश्चितपणे शेतकरी वर्गाला या ठिकाणी फायदा होणार आहे. किमान 5 ते 10 हजार रुपये स्वस्त या ठिकाणी तुम्हाला अकलूजच्या बाजारामध्ये जनावरं, गाया असतील, म्हसरं असतील या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. कॅमेरामॅन गणेश इंगळेसह सुधीर पवार, स्वराज्य हेरसाठी अकलूज. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या स्वराज्य हेर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.